अशा पद्धतीने सोप्यात सोपी पटकन होणारी शेवयाची खीर बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। शेवयाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध अर्धा लिटर, पाऊण वाटी शेवया, पाऊण वाटी साखर, वेलची पूड, 2 चमचे तूप, काजू बदामचे काप। पहिला आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। तुपामध्ये शेवया घालून घ्यायच्या आहेत। त्यातच काजू बदामचे काप टाकून हलकेसे परतून घ्यायचे आहेत। जास्त भाजायचे नाहीत, कारण या शेवया भाजलेल्या असतात, त्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाही। जर तुम्हाला घरी बनवलेल्या शेवयांची खीर करायची असेल तर हलकासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या। तुम्ही पाहू शकता 1 मिनिटभर शेवया छान भाजल्या आहेत। आता यामध्ये गरम करून कोमट केलेले अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे। चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं। आमच्या नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नंतर आपण मोजून घेतलेली पाऊण वाटी साखर घालायची। वेलची पूड घालायची। खीरीला चांगली उकळी यायला लागली की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरच 5 ते 7 मिनिटं खीर छान शिजू द्यायची। अधूनमधून थोड्या वेळाने खीरीला हलवून घ्यायचं। या शेवया बारीक असल्यामुळे लगेच शिजतात, तरी 5 ते 7 मिनिटांनी गॅस बंद करायचा। तयार झाली आहे मस्त दाटसर टेस्टी शेवयाची खीर। तुम्ही अशा पद्धतीने शेवयाची खीर करून बघा, नक्की आवडेल। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।